हॅलो, तुम्हा सर्वांचं शुभांगीच्या डेली ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज आहे मकर संक्रांती। मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांती म्हणजे लेडीजचा नटायचा दिवस, खूप छान हौसेचा, खूप चांगल्या चांगल्या साड्या वगैरे नेसून मेकअप वगैरे करून व्यवसायाला जायचा दिवस आहे। तर तुम्ही बघत असाल पाठीमागं हा काय पसारा काढून ठेवला, तर हा पसारा आहे माझ्या पैठणी साड्यांचं कलेक्शन। मिताली म्हणली आंटी तुझ्याकडे साड्या खूप छान छान आहेत, पैठणी सगळ्या प्रकारमध्ये आहेत, तर तू पैठणी दाखव आणि सगळ्यांना तू सजेस्ट करू शकते, सगळ्यांना सांगू शकते तू की अशा अशा साड्या तुम्ही वापरा। तर चला तुम्हाला मी साड्या दाखवायची सुरुवात करते। अशा एवढ्या साड्या आहेत, तर चला एक एक करून तुम्हाला आता एक एक करून साडी दाखवते। माझी फर्स्ट साडी जी की आता चंद्रपूरमध्ये फॅशन निघालेली, ही बहिणीनं घेऊन दिली बहिणीच्या मुलाच्या लग्नात। अजून याचा ब्लाऊज वगैरे स्टिच केलेला नाही, ब्लाऊजला मुहूर्तच चांगला लागत नाही। पिको फॉल करून ठेवलाय साडी अशी बघा, आणि साडीचा कलर असा मेहंदी कलर आहे, जसा व्हिडिओमध्ये दिसतोय तसाच कलर आहे। समोरून तर साडी खूप शाईन करते, खूप छान साडी। ही मला वाटतं 3-3.5च्या रेंजमधली साडी असेल। ही माझी फर्स्ट साडी आहे। ही माझी आहे ही माझी आहे सेकंड साडी, जी की माझी सगळ्यात जास्त आवडते, सगळ्या साड्यांमध्ये जास्त आवडते आणि सगळ्यात महागडी पण आहे। याची रेंज जर तुम्ही कमेंट करून विचारले तर सांगणार, नाही तर असे सांगत नाही। माझी साडी कशी, साडी खूप छान आहे। याला 4 ते 5 वेळा मी वेअर केली। याचा ब्लाऊज असा साधाच शिवलेला आहे। हा ब्लाऊज खूप छान शिवलेला आहे, फिटिंग वगैरे खूप छान आहे। ही आहे थर्ड साडी, याला पण अजून घातलेली पण नाही, याचा पण ब्लाऊज अजून शिवलेला आहे। ही पण मस्त आहे, चोपून मस्त आहे। चिंतामणी कलर खूप ट्रेंड मध्ये आहे ना, त्यामुळे ही साडी घेतली होती मी। आणि याचा ब्लाऊज लाइनिंग मध्ये आहे, लाइनिंग मध्ये पिंक कलरचा आहे, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज। सगळ्या साड्यांचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे। ही आहे दिवाळीसाठी घेतली। ही तुम्हाला तर माहितीच, मागच्या वर्षी खूप ट्रेंड मध्ये चालली ती साडी, माझी तर खूप आवडते। बऱ्याच लेडीज लोकांकडे असेल ह्यामध्ये कलर। याचा पण ब्लाऊज स्टिच केलेला आहे, फुल स्लीव्स मध्ये, 3/4 स्लीव्स। ही सिल्क मध्ये, याला काय म्हणतात मी तरी, ही पण माझी खूप आवडती। हिला सारखी नेसत असते, कुठला छोटा मोठा कार्यक्रम असू द्या, सगळ्यात जास्त आवडीची आणि सगळ्यात जास्त चोपून चापून बसणारी। हा काकांचं ट्रान्सफर झालं होतं ना, म्हणून घेतली होती। त्या आनंदामध्ये काकांचं बारामतीमध्ये ट्रान्सफर झालं होतं म्हणून घेतली होती ही साडी। ग्रे कलर मध्ये साडी, बऱ्याचशा लेडीज म्हणत असतील बापरे ग्रे कलर मध्ये पैठणी, तर मला थोडं वेगळं, सगळ्यांपेक्षा वेगळंच घालायला आवडत असतं, म्हणून मी ह्या कलर मध्ये घेतली होती। बघा कलर कसा आहे, पण ही पण गोल्डन ज्वेलरी वगैरे घातली ना खूप छान दिसते। म्हणजे अजून ही पण मी नेसलेलीच नाहीये, नुसते सांभाळून ठेवली। घरामध्ये एवढे काही कार्यक्रम नसतात, फॅमिली आमची छोटीच आहे, तर याचा ब्लाऊज शिवून ठेवलाय, पण ब्लाऊज लूज शिवलाय, तर साईडला काढून ठेवलाय फिटिंगसाठी। ही साडी मागच्या दिवाळीला घेतली होती की नाही, ही मुनिया जेव्हा निघालं होतं, मुनियाचं फॅशन, तेव्हा घेतलं होतं ही मुनिया साडीमध्ये। बघा ह्याचा पण कलर खूप छान आहे, साडी बघा कसली छान दिसते। त्याचा 3/4 स्लीव्स मध्ये अशा पॅटर्न मध्ये शिवला होता, मागून अशी लेस वगैरे लावून, स्लीव्सला पण अशी लेस लावून। हे ट्रेंड मध्ये चालू होतं ना, अजून पण चालू, तुम्ही पण शिवू शकता। पाठीमागून लुक खूप छान येतो। ही अबोली कलर मध्ये, ही काही एवढी भारी मधली नाहीये, आपल्या कमी रेंज मधलीच आहे, पण ही पण अजून एकदा नेसली होती, ते पण नंदेने नेसली होती, मी पण नव्हती नेसली ही साडी। कलर छान आहे, ही पण नेसल्यावर चांगलीच वाटते। आणि सगळ्या साड्या आहेत माझ्याकडे तेवढ्या पण चोपून बसणार आहेत, फुगा कुठल्याच साडीचा होत नाही। ही साडी मागच्या 2-2.5 वर्षामध्ये याचं ट्रेंड आलं होतं, सिल्वर नाही का, सिल्वर याचं सिल्वर बॉर्डरचं ट्रेंड आलं, तर तेव्हा मी ही साडी घेतली होती। ही नेसली अर्ध्या, म्हणजे 1-2 तासासाठीच नेसली एका लग्नामध्ये,
परत नेसलीच नाही. परत वाटलं हा कलर मी उगाच घेतला उगाच. आणि या ब्लाऊजची डिझाईन बघा मागून अशी काढली. छान आहे तशी डिझाईन. साडी पण छान आहे. ही पण साडी चुपूनच बसते. साडी चुपूनच बसणार आहे सगळ्या घडी बघा. ही थर्ड साडी, ह्याला काय म्हणत होते काय माहिती, साडी का कुठली साडी काय माहिती, मला साड्यांचे काय एवढे नाव लक्षात राहिलेले नाही. ही पण मागच्या मकर संक्रांतीला मी नेसली होती. मकर संक्रांत किंक्रांतीच्या दिवशी नेसली होती मी ही साडी. त्याच्यामुळे अजून नेसली नाही, तशीच आहे. याचा ब्लाऊज असा शिवला. ही साडी पण भारी बनली. ही पण खूप हाय फाय रेंजमध्ये साडी घेतली मी. सिंगल या पॅटर्नमध्ये घेतली. कलर बघा शोभेला असा आहे. आणि ही चुरगाळली का, ही पण मी जास्त नेसले नाही. ही चुरगाळली का मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी. एका पूजेला गेले होते, सत्यनारायण पूजा नाही का घराची, त्या पूजेला गेले होते तेव्हा नेसली होती. पण चुरगाळीच कशामुळे चुरगाळली काय मी, खूप चुरगाळली. त्या साडीचा ब्लाऊज असा शिवला. त्याचा पण ब्लाऊज छान शिवला, घातल्यावर चांगला दिसतो. ही एक येलोमध्ये, येलो ब्रॉकेट काय म्हणतात त्याला, त्या टाईपमध्ये येलो साडी नव्हती माझ्याकडे म्हणून येलोमध्ये नेसली. संक्रांतीला तुम्ही काय येलो साड्या घालू नका म्हणतात ना. संक्रांत दरवर्षी कुठल्या ना कुठल्या रंगावर येते, तर ह्यावेळेस पिवळ्या रंगावर आली म्हणतात सगळे. सावड्यात एवढी थीम पिंक कलर, हा कलर काय मला एवढा आवडत नाही. याचा ब्लाऊज शिवला तर शिवणार आहे, नंतर शिवणार पण नाही. काही एवढी खास वाटत नाहीये. ब्लॅक मध्ये इरकल, मला ब्लॅक इरकल आवडते म्हणून मी आताच घेतली ती. जस्ट खूप महाग पण नाही, कमी रेंजमध्ये स्वस्तात मस्त साडी. लुक खूप छान येतो याने ब्लॅक कलर. तुम्ही सगळे घालत असाल तर नक्की घ्या, खूप महागडी नाही. ग्रीन इरकल ही मी सोलापूरहून मागवली होती. सोलापूर स्पेशल इरकल. त्याचा ब्लाऊज कुठे ठेवला काय. सगळ्या साड्यांमध्ये महागडी साडी, साड्यांची साडी कडियाल पैठणी बघा, सगळ्यात महागडी साडी. या सगळ्या साड्यांमध्ये ही माझी महागडी साडी सगळ्यात सुंदर. याचा ब्लाऊजचा मुहूर्तच लागला नाही का, तर साडी महागडी तर ब्लाऊज कुठं पण टाक वाटत नाही. ब्लाऊज चांगले व्यवस्थित शिवून काय कोणी देत नाही. एवढा रॉयल कलर दिसतो ना याचा. पण सगळे म्हणतात व्हाईट बॉर्डरमध्ये काय घेतली, तर व्हाईट बॉर्डरचा आता सध्याला ट्रेंड चालू आहे. तुम्ही दुकानात जाऊन बघू शकता. आता पैठणीमध्ये इरकलमध्ये व्हाईट साड्यांचा ट्रेंड चालू आहे. सगळ्यात सुंदर साडी माझी ही रॉयल ब्ल्यू कलर आहे. लाईटीमध्ये जरा वेगळा दिसतो, असं समोरून खूप सुंदर कलर. मी खास मकर संक्रांतीसाठी घेतली होती, पण ब्लाऊजच शिवला नाहीये. इकडे तर हे सगळं आहे माझं पैठणी साड्यांचं कलेक्शन. तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा संक्रांतीला आता मी कुठली नेसू, उद्या साडी कुठल्या साडीमध्ये तुम्हाला मला बघायचंय, कमेंट करून सांगा. बाय, एन्जॉय करा.